पंढरपूरला जात असेल आणि मायबापाला नीट बोलत नसेल तर ती भडवी आवला दे. हा, ते काय अर्थ नाही त्याला. मायबापाची सेवा सर्वात मोठी सेवा आहे, त्याच्यापेक्षा दुसरी सेवाच उत्तम कुठली नाही. मी बऱ्यापैकी कीर्तनात सांगत असतो. या भारत देशात अशी एक सून जन्माला आली, सासऱ्याला धोत्रात संडास झाली, मुलानं बापाला दगडाव नेलं. आताच्या सारख्या बाथरूम नव्हत्या. आताच्या सारख्या बाथरूम असत्या तर बाथरूमचं दार लावलं असतं, पोरानं बापाच्या अंगावरले कपडे काढले असते, स्वतः शावर सुरू केलं असतं, सगळं बापाला धुतलं असतं, पुन्हा कपडे घालून बाहेर आणलं असतं. पण परिस्थिती नाजूक होती. बोरीच्या झाडाखाली दगड होता, घर 10ला झोपड्याचं होतं. बोरीच्या दगडाखाली त्या झाडाखाली दगडावर बापाला टेकलं, एका हातानं धरलं आणि एका हातानं पाणी टाकायचं. पण धोतर कोण सोडायचं आणि कंबर कोण धुवायची? त्या माणसाची बायको वारलेली, त्या माणसाची आई वारलेली, आणि मुलगी बुलढाणा जिल्ह्यात होती, मेहुणा राजा नावाचं गाव, तिचं नाव होतं निर्मळा. ही तिथं राहत होती. काही नाही, फार देवदेव करतो त्याच्यापेक्षा आपण घरात किती चांगलं वागतो हा महत्वाचा विषय. मला वाटतं आई वडिलावर ज्यांनी उतारवयात त्याचं संगोपन चांगलं केलं का, तो 1 नंबरचा भजने, तो 1 नंबरचा कीर्तनकार, आणि तो 1 नंबरचा पक्वाद्या. मायबापाची सेवा करायची. जो पक्वाद्या, जो भजन्या, जो कीर्तनकार मायबापाचं दर्शन घेत नसेल, अशा हरामखोराला जर तुम्ही पैसे देत असाल तर तुमचं पाप उतू आलंय. विठाला विठाला. एक जण म्हणला, महाराज लोकायला राग आल्यावर तुमचे कीर्तन घेणार नाही. नको घेऊ दे, मग हाऊत भरलाय, काय करत नाही. लोकायला कोण खांद्यावर घ्यायचं घेईनच, काय करायचं आपल्याला त्याला. आणि लोक आपलं चांगलं करीत असतील का काय? मी एखादं चुकीचं काम केल्यावर तुम्ही अख्ख्या लोकांना बँड लावून जरी सांगितलं बाळू महाराज चांगला आहे, तर लोक तुम्हाला शिव्या देतील. आणि मी चांगलं वागत असताना तुम्ही किती लोक बँड लावून शिव्या द्या, तरी मला जग डोक्यावर घेऊन नाचणारे. मला माझं किती चांगलं व्हायचंय ते मी ठरवायचं असते, जग नाही. मला जर अण्णानं 2 कोटी दिले, काम येऊ देऊ नका विहिरी म्हणायला लागलो. मला जर तुम्ही 2 कोटी रुपये दिले आणि जाता जाताच हातगावर जर मला अटॅक आला आणि जर मी मेलो, तर माझं पोरग माझ्या सरणात 2 कोटी टाकणार आहे का? मस्त माझ्या मारीन ते. मग हे पचू द्यायचे का न पचू द्यायचे कोणाच्या हातात आहे? पंढरपुरातल्याच्या. मग आमच्या लोकांना त्यालाच मोठं म्हणायचं, कोणाच्या अंडरबेली व्हायच्या नाही. विठाला विठाला राहिला प्रश्न हा तुम्हाला मानित नाही, नका मानू. झाडाचा नियम आहे, एखाद्या ऋतूत झाडाची पानं गळत असतात, पण पानं गळाल्याच्या नंतर झाडानं म्हणायचंच नाही मी उघडा झालो. अरे कालांतरानं तुला पुन्हा येत असतात. पहिले पानं गळत असते, दुसरे येत असते. इतकं ठाम संप्रदायातल्या लोकांनी राहिलं पाहिजे. विठाला विठाला. आणि पुरावा मानील तो देईल काही, न मानील तो नेईल काही. त्या इंग्रजांना आपल्या साधूला मानलं नाही, काय कमी झालं? काय त्याच्यात ताकद होती आपला संप्रदाय बंद करण्याची? नाही. मालकाची कृपा आहे संप्रदायावर, अनादिकालापासून चालत आलेला संप्रदाय. 4-2 भडव्यांनी संप्रदायाला नाव ठेवलं म्हणजे संप्रदाय खाली जात असतो का? उलट पंढरपुरातल्या मालकानं त्याला हाकलून लावलं. ते काय राहू शकत होते आपल्यावर? त्याच्या जाचातून आपण वाचलेले बरं का. मराठवाड्यावर इंग्रजाचा पगडा नव्हता, इतकं लक्षात ठेवा मात्र. विठाला विठाला हा महाराजाची निंदा करू लागला. कोण? शास्त्री आचार्य पंडित. स्वामी रामाने सांगितलं असू दे जाऊ दे. नाही बोले, ओ फत्रे मारते. अरे मी पुढे, मला मारतील आधी, तू पाठीमागे चाल. गेले तिथं. गेल्याबरोबर तो महात्मा पूर्वेकडे तोंड करून एका दगडावर बसलेला होता. इतराचा पाड कोण याच्यावर सांगतोय. मग ही लोक जातात त्यार्थी आपली काय कथा. तेवढा महात्मा जातो त्यार्थी दादा गेले, याबद्दल आपल्याला मान्यता करावं लागेल. मग पूर्वेकडे तोंड करून बसलेल्या महात्म्याने सहज डोळे उघडून पाहिलं तर स्वामी राम दिसले. स्वामी राम दिसल्याच्या नंतर त्या महात्म्याने मान वाकवली. मान वाकवली याचा अर्थ असा होता त्यांनी स्वामी रामांना नमस्कार केला. असं पाहिल्याबरोबर स्वामी रामांनी मातुड्यात लोटांगण घातलं आणि दगडावून क्रोधी बाबा खाली आले. खाली आल्याच्या नंतर आई राम, आई राम, आइये आइये, बैठिये बोले, बैठिये. साधू साधू असतात. तुमच्या गावाला एक साधू लाभले होते, धनुर्धरी बाबा. मी काही पाहिले नाही पण तुम्ही सांगतात म्हणून मला माहिती. निष्कलंक साधू. हो महाराज, या लोकांच्या इस्तू हातात धराव पण या लोकांच्या जवळ जाऊ नये. इतकं वागणं आलो, कारण यांचं वागणं तत्व गोड होतं ना, त्याच्याकरता वागणं कडक होतं. त्यांच्याकडे त्यांच्या शब्दात ताकद होती. काही काही माणसं चोर पंक्चर असतात. दुकानात नेल्यावर पंक्चर गवसनन, घरी गाडी लावल्यावर हवा राहीन.
अशी चोर पंक्चर महाराजाच्या वाक्याला कोणी मानित नसतं. हे ते बोंबलं ते म्हणले काय त्याच्यावर असं चोर पंक्चर नाही झालं पाहिजे, कडक वागलं पाहिजे, कडक. विठाला विठाला रंगनाथ गुरुजीच्या कीर्तनात एक मोठ्या घरची बाई कीर्तनाला आली. मोठ्या घरची बाई होती, एका व्यापाऱ्याची बायको होती आणि ती सगळ्यात उशिरा आली आणि तिला पुढं बसायचं होतं सगळ्या बायकांच्या पुढं. तर रंगनाथ गुरुजींचं वाक्य होतं, अरे ती मसडी आली तिला रस्ता द्या. कानकोणे लोक नव्हते ना, लाचार लोक नव्हते ना. आज मराठवाड्याचा ज्ञानसूर्य म्हणून पदवी द्या महात्म्याला. रंगनाथ गुरुजी कोणाला म्हणतात? राज राजेश्वर शास्त्री ज्या घराण्यामधून वेद वाहत होता, वेद वाहत होता, चारी वेद ज्या घराण्यातून असे वाहत होते गंगेच्या पाण्यासारखे, राज राजेश्वर शास्त्री रंगनाथ गुरुजींच्या पायावर बुटासकट लोटांगण घालीत होते. बुटासकट वागत लोक चांगले होते म्हणून आज नाव निघते विठाला विठाला. खाली उतरले, राम जी कुछ प्रसाद ग्रहण करके जाइए, म्हणजे जेवून जा. तर स्वामी रामांनी विचार केला, चूल नाही, साहित्य नाही, काय नाही, बसायला एक चवाळ होतं पोतड्याचं आणि कुठं कशावर स्वयंपाक करतील, आणि 3 गाडगे होते. जी बोले. स्वामी रामांच्या लक्षात आलं, एवढ्या मोठ्या साधूच्या हातचा प्रसाद का नाही खायचा. इतराचा पाड कोण सांगतोय, इतराचा पाड कोण. तर स्वामी राम त्या क्रोधी बाबांच्या आश्रमावर भर दुपारी 1 वाजता सावली होती. चौकड ऊन होतं आणि तितक्याच जागेवर सावली होती. असे भारतातली संत येतं, माहिती असावा. आग्र्याला एक संत स्त्री होऊन गेली, नाना आग्र्याला. तर तिच्या डोक्यावर ऊनच पडत नव्हतं दुपारी. ती भर पटांगणात साधना करायची. तर तिनं सिद्ध केलेला चिमटा स्वामी रामांच्या हातात दिल्यावर 27 दिवस आग्र्यात पाऊस नव्हता भाऊ, 27 दिवस. तर तो चिमटा वाजिल्याच्या नंतर पाऊस पडतोय. त्यावेळेला ती बाई स्वामी रामांचं दर्शन घेते. ती कोणाच्या पायात पडत नव्हती. मग स्वामी रामांनी विचारलं, बीबी जी अब तो दर्शन कर रे. जी बोले, मैंने सिद्ध करे वाला चिमटा. जाऊ दे, चुकन आपली हिंदी, त्याच्यामुळे मराठीत बोलतो. कशा लोक. तिनं सांगितलं, मी सिद्ध केलेला चिमटा बऱ्यापैकी महाराजानं वाजिलाय, आभाळ आलेलं गेलं. त्या महाराजानं चिमटा वाजिलं, आभाळ आलेलं गेलं, पण भर उन्हात पाऊस पाळला. इतकी ज्याच्या हातात ताकद आहे, माझा चिमटा तर सिद्ध होताच, पण ज्याच्या हातात इतकी ताकद आहे, इशिले मै झुक गई बोले. आणि मग पायावर डोकं ठेवलं. आपल्या वारकरी संप्रदायात एक फकीर जन्माला आला. त्या फकीराचं नाव होतं अनगडशा नावाचा फकीर. तुकोबारायच्या कीर्तन परंपरेतला फोटो पहा. छत्रपती शिवाजी महाराजाच्या बाजूला हिरव्या रंगाचे कपडे घातलेला, मोराच्या पंखाची पेंडी आहे, भिक्षा मागायचं कटुरं आहे आणि एक लोखंडी चिमटा जवळ आहे. डोक्याला हिरवा कपडा बांधलेला आहे. तो अनगडशा नावाचा फकीर आहे. छत्रपती शिवाजी महाराज त्याला जवळ घेऊन बसत होते. काय फकीर असेल तो. तो फकीर कधीच कोणाच्या पाया पडला नाही. त्यानं सुरुवात केली तुकोबारायच्या पाया पडायला. कारण त्याचं कटुरं या महाराष्ट्रात कोणी भरून दिलं नाही. तुकोबारायच्या कन्येनं भरलेला हात पिठाचा झटकिल्याबरोबर फकीराचं कटुरं उतू गेले. फकीराच्या कटोऱ्यामध्ये 1350 क्विंटल गहू टाकले होते. माझ्या गोळ्या संपल्या नाही, मी गांजा ओढीत नाही, मी पागल नाही, माझ्या डोक्यावर परिणाम नाही, मी पुराण वाचून सांगतोय. 1350 क्विंटल गहू ज्या कटोऱ्यात टाकल्याच्या नंतर बंडू महाराज भरत नाही आणि तुकोबारायच्या कन्येनं हात झटकिल्यावर कटोरं भरतंय. त्यावेळेला त्या फकीराने मोराची पेंडी काढली आणि तुकोबारायच्या कन्येचे पाय झटकिले. तुकारामजी, तुकारामजी. तर त्या कन्येच्या डोळ्यातून पाणी आलं. फकीरजी, तुकाराम तो मेरे पिताजी आहे. तर त्यावेळेला फकीराच्या लक्षात आलं, एका वारकऱ्याची मुलगी जर इतकी अधिकारी तर ते तुकोबाराय किती अधिकारी. त्यावेळेला तुकोबारायच्या घराला प्रदक्षिणा काढली, चिमटा वाजिला, ला इलाहे. आणि तिथून पुढे अनगडशा फकीर तुकोबारायची घोंगडी जमा करीत होता महाराज. हो, या संप्रदायात जातीचा संबंध नाही. कबीर मोमीन लतीफा मुसलमान सेना नावी जान विष्णुदास वैष्णव सांभार धन्य त्याची माता. किंवा याता याती धर्म नाही विष्णुदास. इथं चांगलं वागणाऱ्या किंमत जातीचं नाही. उत्तम कुळी जन्म क्रिया
घडविले कुळ उभयता. चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. आपल्या संप्रदायात जिजा संध्याकाळची भाकरी जरी नसेल आणि निष्ठेनं वागत असेल तर त्याला या भारत देशातली स्त्री मधुकरी मागितल्या भाकरी देती. इतका संप्रदाय गोड आहे, इतका संप्रदाय, पण त्याचं वागणं गोड असावं. चलो बोले. क्रोधी बाबाला माहित होता हा शास्त्री पंडित आपली चेष्टा करीत होता. हे लोक त्रिकाल ज्ञानी असतात. वाचा सिद्धी पावाल, अज्ञापक व्हाल, त्यांच्या वाणीत ताकद असती, ते अधिकारी लोक असतात. आणि सांगितलं, हे पंडित आइए बोले. जी. जल्ला बोले पाणी आण. ते मडकं दिलं, त्यानं पाणी आणलं तीर्थावरचं. इधर आ बोले, आप प्रसाद के वास्ते कुछ तो सामग्री होना. तर याला वाटलं आता पैसे देतील आणि खाली 14 किलोमीटरवरून मला तांदूळ आणायला लावतील. पण त्या महाराजानं मांडी खालचा सुरा काढला. अभी अभी एक प्रेत बहके आहे बोले. आता एक मड वाहत आले आणि त्या मड्याच्या उजव्या मांडीचं मांस कापून आण. हे पंडित म्हणला, पका मच्छर मारला नाही ओ म्या, आणि मला मड्याचं मांस कापून आणायला सांगायले महाराज. बरं नाही आणावं तर त्या पंडिताला माहित होतं ह्या सूर्यानं आपल्याला आणतंय. ते काय आमच्यासारखं थोडंच महाराज होतं पाकिटावर झाला. ते महाराज होते. जा बोले लाव. सळ 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 कापत होता ते पंडित. पंडित कोणाला म्हणतेत? आचार्य कोणाला म्हणतेत? शास्त्री कोणाला म्हणते? ज्याचा हरिपाठ रिवस होतो त्याला. सत्तारूढेश वेदानाम शास्त्रो पुराणस्य महती जायम अनुत्तरितो भय शास्त्रा यत महतीशी जायते. शास्त्र पुराण आणि वेद याच्यातला विचारलेला प्रश्न एकही अनुत्तरित जाऊ द्यायचा नाही. ह्या लोकांना ह्या पदव्या असतात. ह्या लोकांना ह्या पदव्या असतात. ह्या पदव्या असतात. ते खरोखर गौरावयासाठी. आणि स्वामी सेवेची कसोटी. पतिव्रता कोण्या बाईला म्हणत असते? माणसं दिसल्या पदर घेती म्हणून तिला का? नाटकातल्या बायका पदर घेत नाहीत का? मी काही नाटकं पाहिली नाही. इकडे आलोच नसतो ना नाटकं पाहिली असती तर. पदर घेत नाहीत का त्या? घेतात. त्या बाईची मालकावर किती श्रद्धा आहे याच्यावर तिचं पातिव्रत्य पण सांभाळायचं. संक्रांतीच्या दिवशी एका बाईच्या सगळेजण पाया पडायला जात होते. तर मी भागवत आलो होतो तिथं. मी विचारलं कसं काय निघाले तुम्ही? काय नाही म्हणे, आज तिच्या पाया पड्यावर नवऱ्याला आयुष्य वाढते. म्हणलं आपण पाया पडावं. आपली बायको वेळेला धोत्र धुती, 75% बाहेर खातो, 25% घरी खातो, पण टायमाला चांगलं जेवायला देती. आपण या बाईच्या पाया पडावं, आपल्या पोराच्या माईला आयुष्य वाढेल. म्हणून अण्णा मी तिच्या पाया पडायला गेलो. ती म्हणली कोणेस रे? ते म्हणलो बाळू महाराज. तूच भागवत सांगतो का रे? मा काय राग हो आणि चुटू चुटू बोलतो रे. इतकं म्हणणारी मला. मा काय बोलतो रे भागवत आणि सोडित नाहीस काय नाहीस. मी म्हणलो हो आजी तुमची कृपा झाली, मला पाठ आहे भागवत. बरं 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 हो चांगलं सांगतो बाप्पा. नाही तर मागच्या महिन्यात भागवत ऐकलं. सुख सांगतात राजा परीक्षिती. काय सुदामदेव नावाचे ब्राह्मण होते बरं का. काय त्या सुदामदेवाची परिस्थिती नाजूक होती बरं का. आणि काय सुदामदेवाची गरिबी होती बरं का. लगेच लाईन आली, फॅन सुरू झाला, वहीचं पान पलटलं. आजामेळ नावाचे ब्राह्मण होते बरं का. अरे वाचून सांगत आहे माणसं मरतील रे सुबळ्या. असं भागवत सांगत नसते रे दळ्या. विठाला विठाला. त्या बाईच्या बाकीच्या म्हणल्या महाराज पडा पाया, आता पुस्तूर कोण्या माणसाला पडू दिलं नाही. तर त्या बायाला माहीतच नव्हते गिरगावचं किती रगिले म्हणून. किती रगिले म्हणून. महाराज पडा. म्हणलं मी विचारलं हे पड बापा पड. मी आता लोक कोण्या माणसाला पाया पडू दिलं नाही. म्हणलं बाई तुमच्या पाया पड्या मालकाला आयुष्य वाढतंय, तुझ्या बायकोला आयुष्य वाढन, पड पाया. ते म्हणलं बाई तुमचं लग्न झालंय का? हो. मग तुमचे मालक 35 वर्ष झालं मी त्याला बोलत नाही. त्या बायाला म्हणलं गोळ्या संपल्यात का तुमच्या पाप्या होत? लग्न करून जर 35 वर्ष झालं नवऱ्याला बोलत नाही तर हिच्या पाया पडल्यावर तुमच्या मालकाला आयुष्य वाढायचं नाही, लवकर मरतील तुमचे नवरे. अशा नालायक बाईच्या पाया पडत असतात का? गौरावयासाठी स्वामी सेवेची कसोटी. विठाला विठाला कोणाच्या नाही, कुठं नाही पाया पडायचा. हा संप्रदाय कोणाला मानणारा संप्रदाय नाही. पुरुषार्थ संप्रदाय किती मोठा आहे सांगू. एखाद्या संप्रदायाचं तनपुरी बाबा भिताड सोन्याचा असेल, एखाद्या संप्रदायाचं मंदिर सोन्याचं असेल, एखाद्या संप्रदायाचा नाना देव सोन्याचा असेल अण्णा, पण ह्या संप्रदायातलं झाड सोन्याचं आहे. जयाचे द्वारी सुवर्णाचा पिंपळ. सोन्याचा पिंपळ इतका उंच संप्रदाय. मला एक वाटतं ज्याची इथं वाघिणी येली त्यानं वाघिणीचं दूध काढायचं आणि त्याच्यात चपातीन भाकर चुरून खाची का नाही.
वाघीण येली, वाघीण तशी घरी वाघीण दूध देत नसती, पण कीर्तनात सांगायलो वाघीण आणि शिवहीण येली, तर मग शिवहिणीच्या आणि वाघिणीच्या दुधात बंडूबा चपाती चुरायला पाहिजे का नाही? तरी पण शेळी पाळलीच. म्हणलं वाघिणीचं दूध खातून शेळी काऊन पाळली? काय नाही म्हणलं, बाब्याला ऊन लागल्यावर त्याच्या कानात दूध टाकायचं. म्हणलं बोकड्याच घालू त्या बाब्याच्या कानात. किती मूर्ख माणसं आहे तो. हा, आपण अमृत पेणारी माणसं कशाला भंगार डोक्यावर घ्यायचं? विठाला विठाला किती संप्रदाय मोठा आहे. ज्या ज्ञानोबाराय तुकोबारायवर, काशीतल्या मालकावर, पंढरपुरातल्या मालकावर, या संस्कृतीवर ज्या साधूचं लक्ष आहे, त्या साधूनं विष प्राशन केलं तरी ते साधू वाचतोय. बालानंद स्वामीची कृपा. काय काय योगी आहेत ते. अशा योग्याच्या प्रांतातली माणसं आहेत आपण काय चुकीच्या कोण्याही महाराजांच्या पायावर डोकं ठेवायचं? असो, लाव बघा लाव. गेलं तर आपल्याकडे प्रेत सोडण्याची पद्धत आहे बरं. भारतातले 3 प्रकारचे अंत्यविधी आहेत, याच्यात कीर्तनात सांगता येते. एक तर मातीत टाकतात, एक दुसरी गोष्ट पेटवतात, 2 आणि उत्तर भारतात पद्धत आहे तुडुंब भरलेल्या नद्यांना प्रेतात सोडतात, नदीत सोडतात. त्याला सदाव्रत नावाचा विधी म्हणतात, असं पुराण सांगते. 4थ्या प्रकारचा अंत्यविधी आपल्या भारतात नाही, 3च आहेत. चला, मग ते प्रेत वाहत आलं. तरुण माणूस होता, नुकतंच वरी सोडलेलं प्रेत वाहत 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 खाली आलं. तिथं उतार होता, खाली उतरलं, चळचळ चळचळ कापत होतं. त्या प्रेताची मांडी उघडी केली आणि उजव्या मांडीचं मांस कापलं. कापता कापता कांड कापलं. अवजानं आयुष्यात कधी मच्छर मारला नाही. त्या शास्त्रीला, त्या आचार्याला, त्या पंडिताला मड्याची मांडी कापायला लावली. आणलं ते चवळ्यात बा, धो बोले मांस लावलं. पका दो बोले आप. मला अंगार काही हिस्तू कुठे? ती लोक होती. 2 दगड एकावर घेतल्याबरोबर अग्नी प्रज्वलितो भय जायतो तत्रा इति मुषताया यत् पुण्या भय जायते वैशान्नरो तत्रा व्रजता सिदाया यत् सर्वोपनितो मखेश शुद्धां पाक वैशान्नरो जायते निष्पती मघज्जायो शुद्धोदकस्थितो जायतो यज्ञरेन भयस्थिताया. हे इकडचे मंत्र. आता 10व्याला मंत्र म्हणले असतील, त्यावेळेला तुम्हाला उपरण्याचं जाणवं केलं असेल ब्राह्मणानं. ती एरवी इकून असतं, ती इकून आपसव्यो यज्ञो पवितो पिंडो लुप्त पिंडा काग श्राद्धो हिरण्य श्राद्धो शंख श्राद्धो मुच्यते भय गयव्रजनो लुप्त तिलाग्रो जायतो जबाग्रो समर्पिता इति सुर नारायणो नागबली आपतिष्ठि त्रिपिंडी सर्वशास्त्रा उच्यतो रक्तचंदन समर्पयामि आरक्त पुष्पम समर्पयामि गंगोदक स्नानं समर्पयामि गयाब्रजो सर्वस्थितो नारायणो पिंडो भय व्याप्ति सर्वा जायते यत्करिष्यते रक्तचंदनं समर्पयामि पितरो भय शांति तत्रा पुनितो य सगोत्री भय भिन्न सुतायम सर्वः शर्मन्ये देवला यज्जायते नामने लाटे परिवारास्तत जायतो पुनितः यद्गतो गति भय जायतो यत् पुण्यायम करिष्यते पिंडोदकम लुप्ताय देशायाम भारतेषु बिंदु तटायाः यत्सर्वो गंगोदक पुनितायाम सर्व पितरो तृप्ताय वासम करिष्यते. मग तुम्हाला म्हणले अण्णा या बोटानं गंध लावा, यांनाच तिथला यानं लावायला सांगितलं असेल. हे 27 वर्षापूर्वी पाठ केलं, पण मेमरी कार्ड चांगला असल्यामुळे डिलीट होत नाही ना. विठाला 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 काप म्हणलं ते, आणलं ते धुवा म्हणले अग्निपेटीला. गाडग्यामध्ये मांस टाकलं, वरून त्याच्यावर एक दगड झाकला, झाडाची पानं आणली. काही झाडाच्या पानात फार सत्व आहे. पळसाच्या पानावर जर पंतरळीर जेवलं आणि गरम पदार्थ जर पळसाच्या पानावर पडला तर पळसाचं पान काळपट पडते, पण पळसाच्या पानाच्या जेवढ्या शिरा असतात त्या शिरातलं तत्व त्या पदार्थात उतरते. 9 प्रकारचे रोग, 28 प्रकारचे रोग पोटातले नाहीसे होतात. म्हणून स्वपात्रे पलशपात्रे भोक्तव्यास्थितो अन्नपूर्णेस्तते वचाहा असं शास्त्र सांगितलं. पळसाचं पाणी इतकं पवित्र. तितक्याच पात्रतेचं केळीचं पाणी. केळीच्या पानावर गरम भात टाका, भात खाल्ला की पान खाली काळं पडतंय. त्याच्यावर सांगितलं शास्त्र आहे आपल्या पाठीमागं. चला, मागची जी लोक करत होती ना ती फार नाविन्यपूर्ण काम होतं, फार नाविन्यपूर्ण काम. असे ते पंतराळ्या लावल्या, 2 लावल्या, 3 पण 2 टाकल्या. त्या आचार्याला विचारलं, पंडित आपको हो ना? त्याच्या लक्षात आलं शंकराचार्य जेवायले. आपली काय कथा आहे? आमची बरीच लोक म्हणतात मी श्राद्धाचं खात नाही. पाकिट कसं घेतो तू? श्राद्धाचं खात नाही, त्या पाकिटात बसल्यावर ते माणूस नाही का तुझ्या झोपीत अंगावर नाचायचा? तुला श्राद्धाचं खावं वाटलं नाही? महाराज, अशा लोकांची श्राद्ध माळकरी लोक आहेत. ह्या लोकांचं अन्न ज्या कीर्तनासाठी, ज्याच्यात कीर्तन झाले, भजन झाले, त्याला लय नाटकी लोक. मी काशीला गेलो, मी कपात चहा पेत नाही, बुटात पितू का?
अरे तू ज्याच्या संग काशीला गेला त्याचे पैसे दिले नाही ना, तो त्याची काशी केली ना, त्याचे तिकिटाचे पैसे दिले नाही. काय सुमळ्या, तुला कोण्या नरकात टाकावे, देवाला सुधरायचं नाही आणि तू काय शास्त्र सांगतो. मी काशीहून आलो, मी याचं खात नाही. बरेच लोक काशीहून आल्यावर लग्न लागल्यावर जेवत नाहीत, आधी जेवतील. स्वयंपाक गरम असतो ना, मोठे चालू लोक येतात आणि उशिरा जेवल्या मग गार होतून स्वयंपाक. अरे कोणाच्या राज्यातली लोक आहेत तुम्ही. बापू माहित असावा, तुकोबाराय वारी करीत असताना एक श्राद्ध चालू होतं. श्राद्ध चालू होतं आणि श्राद्धाचं कीर्तन ऐकलं आणि तुकोबाराय जेवायला बसले. आपण कोण्या पाण्याने धुतलेले, त्याच्या पायाला चिटकलेल्या मातीच्या कणाची बरोबरी कापली. काय योग्यता असेल त्यांची, लय नाटकं करणार. अहो काही लोकायला धाब्यावाले कदरलेत आणि ते पण म्हणतात आपण पुण्यतिथीचं खात नाही. अरे ये हानीन तुला सुंबळ्या. विठाला 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 याले नियम सांगणार बापा. काही काय नवऱ्याला यायनच भय केलं, लय नियम सांगणार. आमची ती एक जणांना रुद्राक्ष द्याला. त्याच्या टेम्पोत गाय होती 6 पायाची. ती दारातून चालली, कोणी म्हणलं असं नाही बाळू महाराजाचं घर आहे. ते टेम्पो हालीत ना तिथून. गेटमध्ये उभं राहिलं, आमच्या पट्ट्यानं पाहिलं, बाईला बोलवा. ते आमची महाराजीनं आली. हरिपाटपाट नाही पण महाराजीन म्हणतात लोक. असतं नवऱ्यानं चांगलं काम केलं की बायकोला फुकटच पदव्या येतात. चोट्ट्याच्या बायकोला चोट्ट म्हणत नाहीत, चोट्टी म्हणत नाहीत. नवऱ्यानं चांगलं काम केलं की पदव्या तिला आल्याच. बाई आपले मालक महाराज आहेत, वा वा, हे तुम्हाला रुद्राक्ष, आणि ह्या रुद्राक्षानं घरात पैसे भरपूर येतात. केलं भावनिक जरसक. आपल्या बायका भावनिक असतात. हो, ह्या भागवताला दाजवारी न्यायच्या नाही आणि यायला सांगा, काय बाई तुमच्या मालकाचा स्वभाव आहे बरं का, काय तुमच्या मालकाचं शेजाऱ्या पाजाऱ्याला खपत नाही बरं का, काय तुमचा काळ गोड आहे बरं का बाई, पण बाई तुमच्या मालकावर शेजाऱ्या पाजाऱ्याची दृष्टी बेकार आहे बरं का, आणि तुमच्या मालकाचं दुसऱ्याला सहन होत नाही. बाई तुमचं चांगलं हो याच्याकरता 11 किलो तुपाचे पैसे देऊन टाका. बाई हिनं नवऱ्याची चोरलेले पैसे त्याच्यामुळे देव घातले. अशा अशा तुपावणीच पगळा त्यात तसं पगळील. हा रुद्राक्ष पैसे देतो बरं का. मग घरी लगे तांदूळ त्याच्यात ते बेला रुद्राक्ष ठेवला. मी आल्यावर तुम्ही हात पाय धुवा, आधी पाय पडा. मी रोजच पडतो. नाही आज वेगळं आहे, हे रुद्राक्ष आला. म्हणलं कोणी दिलाय. दारात माणूस आलता आणि त्याने दिला. काय होतंय रुद्राक्ष तर मी मानतो, हे भगवान शिवजीचा उपासक आहे. कारण कसा उपासक आहे, भगवान शिवजीनंच वारकरी संप्रदायाची स्थापना केली. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. भजन कोणी केलंय, भजन करी महादेव. दाखवते संप्रदाय शिवजी. वारी कोण केली, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. मी मानतोय शिवजीला, मानतोय. म्हणलं काय, ह्या रुद्राक्षाची पूजा केल्यावर पैसे देतोय. म्हणलं बरं, तुला ज्यानं रुद्राक्ष दिला तो त्याला काय दिलं. काय नाही म्हणली, 4-5 किलो सोयाबीन दिली. मी म्हणलं येडपठेच करे तू. ज्यानं पैसे देणारा रुद्राक्ष तुला दिलाय त्याच्या गोळ्या संपल्यात का. पैसे देणारा रुद्राक्ष त्यानं तुला दिलाय आणि तू ह्याकून सोयाबीन मागायलाय. तू येडा आहे करा, ह्यो काहीच देत नाही ना. हे असं काही आमच्या घरी झालं नाही. तुम्हाला रागीन म्हणून मी पोरायच्या माईवर घेतलो. हे तुमचं दळायलो हे ध्यानात ठेवा. विठाला विठाला. तितकी बायको येडी असल्यावर रामदेव बाबाच्याच आश्रमावर जावा माणसानं लुंगी नेसून. इतकी बाई. तुम्हाला एक बापसाहेब मालक बोलायची, तुम्हाला माहित होतं काय. हो, घोडीवर बसल्यावर जर घोडी लोंबकळलेल्या बोरी खालून जात असेल तर त्या घोडीवर कधीच बसायचं नाही. आयंदळ घोडीशे पायंदळ भाला आणि अवकुशळ बायकुशे रांडका भाला. हो, मी बापसाहेब मालक म्हणित का नाही. हो, आयंदळ घोडीशे पायंदळ भाला ना अवकुशळ बायकुशे रांडका भाला. काहीच नाही, मस्त मधुकरी मागून खाचं. पण हे येड्यावानी नाही उघडे बिना पाण्याचा उंडा तिंबायचा. विठाला विठाला कर्कसे संगती दुःख उदंड फजिती. हा, बाईनं नवऱ्याची सेवा जास्त करायची. जी बाई जास्त हरिपाठ पाठ करते, नवऱ्याला नीट बोलत नाही का, ती बाई ज्या भागात आहे त्या भागात पाऊस नीट पडत नाही. काय हे देवलसने कामाचं नसतंय. चला, शास्त्री शंकराचार्य जेवायलेत. आपली काय कथा. लगा दो बोले पात्र. तिघायला पात्र टाकलं. उठा बोले. आता ते इतकं गाडगं तापलेलं होतं यजमल दादा, इतकं तापलेलं गाडगं, ते हात लावायची हिंमत आहे का. ते क्रोधी बाबा उठले आणि तापलेला दगड बाजूला केला, लाल झालेलं गाडगं हातात धरलं. अहो काय ते लोक होती. आकाश स्वामी रामांच्या पात्रावर
गाडग्यातला पदार्थ रिचिल्यावर दुधाची खीर पडली. स्वतःच्या पात्रावर रिचरलं तर दुधाची खीर पडली आणि आचार्य पंडिताच्या पात्रावर रिचले दुधाची खीर पडली. जेवण झाले आणि गाडगं त्याच्यावर टेकलं. हे पंडित आये भला जी जी महात्मा जी अब पात्र में क्या शेष बचा है, म्हणजे काय शिल्लक राहिले पाय बरं. हा पंडित पाहला गेला तर गाडग्यात मांसाचे तुकडे होते तनपुरे बाबा. पण त्या क्रोधी बाबानं पात्रावर चिल्याच्या नंतर गावरान तुपातली गाईची दुधाची खीर होती. काय ताकद असेल या लोकांची. पण यांना पण थांबता नाही आलं म्हणून मालक दुसऱ्या कडव्यात म्हणतात, इतराचा पावणे 2 वाजले. मलाही कळालं नाही. हिरवटीला लागलेल्या वघाडाला सुधरत नाही. संध्याकाळ झालेली. गावातले या ना दोघं. हे फुलं वाटा समोरच्या माणसांना वाटा. 1-2 मिनिटात पुरावा सांगतो. आपण पुरुषोत्तम महाराजांनी ज्या वेळेला सप्ताह केला त्यावेळेला सप्त्यात गेलतो आपण. एवढी नाही रे दोघांनी पण. हे बसा हे खजिने बस 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 बस. मोठ्या माणसाकडे द्या काय पोरं. एक पाकळी दे बाळा फक्त. आपण वृंदावनला सप्त्याला गेलोत भाऊ. पुरुषोत्तम मालकानं सप्ताह केलता. तनपुरे बाबाला नेलतं मी. त्या सप्ताहात आपण आग्र्याचा किल्ला पाहिला. तर आग्र्याच्या किल्ल्यात एक चौकट आहे. चौकट ती चौकट आहे श्रीशैल्य मल्लिकार्जुनाची. आहे ती चौकट. कुठं आले श्रीशैल्य मल्लिकार्जुन. भिडे महाराज तिथून चौकट एका पातशाहीने आणली. 6 पातशाहीपैकी एक पातशाही. यवन समाजाचा राजा, मुस्लिम समाजाचा राजा. हा चौकट घेऊन ज्या वेळेला श्रीशैल्य मल्लिकार्जुनातून महाराष्ट्रात आला. महाराष्ट्रात त्यानं तंबू दिला म्हणजे रावटी ठोकली राहण्याचं ठिकाण. आणि त्याच्या तंबू जवळून एक दिंडी जात होती. एवढा पुरावा सांगतो फुलं वाटूस तर पूर्णविराम. माणसं जेवायचे वातावरण खराब आहे. मला काय मी किती कीर्तन करीन काय मग मीटर जाळायले. देवाचं नाव घ्यायला येरी तरी माणसं कोपऱ्या कापऱ्यात असे बसलेतच ना इचकीत. शिवायचं नसलेल्या माणसावानी आहे का नाही. विटाळ असलेल्या माणसावानी कोपऱ्यात बसली. माणसं पाहिनं काहीच पाहिनं. एकदा आपण रेल्वेत बसलो. एक जण इतकं हसले त्याचे पायच वरी लागले. हे म्हणले काय येडपटे म्हणलं. त्यानं मोबाईल मधलं नालं पाहिलं नव्हते त्याच्यामुळे ते हसायला. हो यायनं आता घेतलाय मोठा मोबाईल. विठाला विठाला महाराष्ट्रात आला तो. त्याच्या बाजूने दिंडी जात होती. जशी ज्ञानोबारायची समाधी, जसं बालानंद स्वामीचं मंदिर, असं एक मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये साधूची समाधी होती आणि त्या साधूच्या समाधीला परिसरातून दिंड्या येत होत्या. दिंड्या तर त्या महाराजांचा प्रसाद काय होता. फक्त खडी साखरेचा. फक्त खडी साखर होती. खडी साखरेचा प्रसाद. तर दिंडी टाळ मृदंग विना हे सगळ्या गोष्टी आणि एक जणा जो ताट होतं त्या ताटात खडी साखर होती. पण एक दिंडी जी जात होती का तिथून ह्या बादशाचं जे शिबिर लागलं तिथून चालली. आता पक्वाद वाजू लागला होता. विना टाळ लावणी मृदंग श्रुती टाळ घोष असा आणि जय जय रामकृष्ण हरी. तर बादशाह बोले देखो बोला क्या चल रहा है, क्या बज रहा है. तर त्याच्या सरदारानं सांगितलं कोई तो हिंदू के लोग आए बोले आणि कुछ भगवान के दर्शन के वास्ते जा रहे बोले. बोला बोले मुखिया कौन है उनका. आता मुखिया चौबदार नहीं करी. चलो बोले हजर केलं. क्या है बोले. क्या कुछ नहीं बोले. हमारे महात्मा जी. क्या करते. कोई नहीं बोले. हो शिव होय वाले म्हणजे मृत्यू पावलेले येतो. आप क्या है उनका. बोले समाधी. त्याच्या सरदारानं सांगितलं आपल्याकडे कबर म्हणते त्यांच्या समाधी म्हणते.
हुशार होतं ना सरदार. ज्या माणसासोबत सात्विक माणसं असतात का तोच माणूस मोठा होत असतो. कधी बी लक्षात ठेवा. ज्याला मोठं व्हायचं का त्यानं घाणेरडी माणसं जवळ घ्यायची नाही कधीच. रावण हा फार चुकीचं वागत होता, पण रावणाकडे 127 माणसं ओरिजिनल होते म्हणून पंढरपुरातल्या मालकाच्या पण नाकात दम आलता रावण मारायला. हो, चांगली माणसं सानिध्यात असली की. तुम्हाला एक माहिती आहे, ज्ञानोबरायाच्या आणि नामदेवरायाच्या पुढं उत्तर भारतातल्या राजानं गाय कापली होती आणि म्हणली जिवंत करा. पण ही संत मोठी आहेत, त्या मुसलमान राजाला सांगितलं. चारुकीर्ती नावाचा प्रधान होता, तो क्षत्रिय होता, इतिहास वाचीचा आपला. तो चारुकीर्ती नावाच्या प्रधानानं त्या राजाला सांगितलं, सरकार ये बड़िए महाराष्ट्र की लोग है, बोले बढ़िया लोग है, इनके हाथ से महाराष्ट्र की देवता है, बोले विठ्ठल, ये भोजन करते. पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा आणि जीवी भरा भरा नाम्या सवे. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती आणि नामदेव हाती दूध प्याला. त्यावेळेला उत्तर भारतातले आचार्य पंडित शास्त्री पंढरपूरला आलते कबीराला घेऊन आणि मग जनाबाईच्या पाया पडले. तर जनाबाई त्यांच्या पाया पडत नव्हती. जनाबाई पाया पडत नव्हती. ते ज्या वेळेला पंढरपुरातल्या देवाच्या पाया पडले त्यावेळेला जनाबाई त्यांच्या पाया पडली. तर त्यांनी विचारलं, तू पाया का नाही पडली माताजी? म्हणले, मी रगील माणसाच्या पायाच पडत नाही. मग आता कशी पडली? हिंदीत विचारित होते. ते म्हणजे आता तुम्ही नम्र झालात ना, मग होका उत्तम चांडाळ आणि त्याचे पायी माझे कपाळ. वारकरी असेल तर जनाबाई कोणाच्या पाया पडवतात? जातीचा काही संबंध नव्हता, संप्रदायाचा नियम आहे. असो, मग तिथं ती रावटी ठोकली आणि सांगितलं, प्रसाद काय काय बोले? एक खडी शक्कर आहे बोले. बादशाहनं ते ताट हिसकून घेतलं आणि ते जेवायला बसला होता. आता बादशाह जेवायला बसला म्हणल्यावर काय असेल त्याच्या ताटात? मांस होतं. त्यानं मांसाचं ताट प्रसादाला दिलं आणि प्रसादाची खडी साखर स्वतः घेतली. आता बळविने शक्ती बोललं, राजा होता ना तो, राजा होता. मोठ्या माणसापुढे बारकाल्यांचं काय चालतं? राजे राजे असतात. राजाच्या काय म्हणले किती असं तोंडांप्रमाणे सांगा. हा हा, छत्र छत्र. ज्याच्या डोक्यावर छत्र आहे तो काय करू शकत नाही. कारण ते सत्ताश्री कोण करी आवेर. ज्याच्या सत्तेत आहे ना तो सत्ता ज्याच्या डोक्यावर आहे, ज्याच्या खालीवर आहे, कोण करी आवेर. आणि ते मोगाचे प्रमाण बी गोड होतं. देशोदेशी धाक जयाच्या उतरे तयाचे उतरे देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे तयाचे कुत्रे परिभली. महाराज वजनदार माणसाचं कुत्र होऊन राहायचं. हो, हलकटाचा मालक पण व्हायचं नाही. विठाला विठाला. मग दिंडीतल्या लोकांनी तिकडे ते मासाचं ताट नेलं. नाईलाज होता, पाठीमागे तलवारी लावलेल्या होत्या, काही चलत नव्हतं. आणि जिथं त्या समाधीच्या पुढं बाहेर मंदिराच्या बाहेर एक शिळा होती चौकोनी, ती शिळा धुवून काढायची, त्याच्यावर तुळशीच्या मंजुळा ठेवायच्या प्रत्येक दिंडी आली की, आणि त्या तुळशीच्या मंजुळावरती खडी साखरेचं ताट ठेवायचं. पण पुजाऱ्याला काही माहीत नाही आणि बाकीचे या दिंडीतल्या सगळ्या लोकांना माहीत होतं याच्यात खडी साखर नाही, याच्यात मासाचे तुकडे येतो. ते मंदिर महाराष्ट्रात आहे. मोबाईलवर शोधा, लक्षात येईल तुमच्या. चांगलं शोधण्याचा प्रयत्न करा. भांगाऱ्याचं उकरू उकरू काढिता, ज्याच्यात आपला काही फायदा नाही कशाला त्याचं उकरायचं. बरीच माणसं घरच्या निर्म्यानं दुसऱ्याचे कपडे कुचित. जे माणसं आपल्या निर्म्यानं दुसऱ्याचे कपडे कुचित का त्याला कालांतरानं बायकोचे परकर धुवाची वेळ येत असते. इतकं लक्षात ठेवा. काही माणसाला जरासं पाठ असते, घोकुनी अक्षरे वाद छळना करीत फिरे. काही माणसाचा इतका आगाव नाद असतो, तमर काय बाळू महाराज, वा 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 वा, काय काय तुमचं बोलणे बापा बाळू महाराज. आणि माघारी गेले की निंदा करते. जेने मुखे स्तवी तेची निंदे पाठी लावी, आईशी आधमाची जात त्याचे तोंडी पडो माती. मी तर म्हणेल त्याच्यात उतरात पडो माती. जेने मुखे स्तवी, ज्या मुखानं स्तुती करतो त्याच तोंडानं तू माघारी निंदा करतो. आईशी आधमाची जाती आणि त्याचे तोंडी पडे माती. हे मूर्ख लोक सांगितले, नालायक. इतराची चेष्टा हे तो खाणे लागे विष्टा. तुकोबराय म्हणले दुसऱ्याची चेष्टा करणं कुत्र्याची श्रावण मासात पावसात पचलेली विष्टा खाल्ले इतकं पाप लागते. नाही करायचं. चला, मोठी माणसं होती ती, चालत नव्हतं काही, करावं काय, टेकलं ताट. पुजारी आतून नागिनीचं पान किंवा नारळाचं आंब्याचं पान आणायचा, देवापुरच्या तांब्यामध्ये ते पान बुडवायचा आणि असा सिंचर केला की मंगवरचा कपडा काढायचे आणि गजर करायचे. नमः पार्वते पदे हर 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 महादेव. आणि मग ते प्रसाद
प्रसादावरचं पात्र झाकण काढायचं आणि ती खडी साखर देवाला मुठभर ठेवायची आणि बाकीची वारकऱ्यांना वाटायची. हिने करायचं टळ 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 असं अंतकरण तुटलं. काय करावं, पण काय ताकद समाधीतल्या साधूची. मासाच्या तुकड्याचे खडी साखरेचे तुकडे झाले. तर दोन सरदार होते सोबत, ते पळत गेले. सरकार सरकार, गजब हो गया सरकार. आता ते राजा होता, म्हणलं काय कू चिल्ला रे रे, बक 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 करायला लागले. कशाला बोंबलाले रे, गजब हो गया सरकार. काय का गजब बोले, जे मासाचं ताट दिल तर त्याची खडी साखर. कुछ भी बातें करते बोले बुजदिल काही के, मासाची कुछ खडी साखर. सरकार हम देख के आए, आंखों देखे वाला बोल रहे, बोले हम देख के आए हम. अरे खडी साखरेचं ताट माझ्याजवळ आहे. नाही बोले देखो नीचे, हातात खडी साखर होती पण ताटातल्या खडी साखराचं मास झालं आणि मासाच्या तुकड्याची खडी साखर झाली. महाराष्ट्रातला साधू आहे. बादशानं काय केलं, सरदाराला बोलणं आप्पा कसनी आणली. राजा मुसलमान जरी असेल तर कसनी आणली. कसनीतले 19 हिरे काढले. 19 हिरे बापू, हे हिरे त्या प्रांतातल्या श्रीमंत माणसाला दिले आणि त्याच्याकडून जमीन विकत घेतली आणि ती जमीन त्या समाधी मंदिराला त्या मुसलमान राजाने देऊन टाकली. आजही इनाम मुसलमान राजाचा त्या काळातला त्या मंदिराला आहे. कल्पना करा, मुस्लिम समाजाचा राजा सुद्धा वश करून आपलंसं करण्याची ताकद या भारतातल्या संतात आहे. पण त्या संताला थांबता नाही आलं. इरती पामर इतराचा पाड कोण, नेमिले जाण चुके ते विठोबार कुमार. विठोबार अजूनही 10-5 मिनिटं बोललो असत्या. उदक शांतिविधीच्या दिवशी बोलण्याचा योग आला. माझं बहतबागे एका वारकऱ्याच्या उदक शांतिविधीसाठी आपलं कीर्तन होतंय. एरवी तर कीर्तन कोणाचे करावं लागते तर आम्हाला काय विषय नाही. काय 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 एक जणाच्या वाढदिवसाचं कीर्तन केलं. एकही माणूस त्याचं नाव घेतल्यावर हसत नव्हता. मी नंतर एक जणाला विचारलं, कसं काय म्हणले तुम्ही. म्हणले गावात बोकड्या चोरणारा नंबर 1 ह्योच आहे. ते कोणाचा बोकड्या जिबीला काटा लावून चोरून नेतून पार्ट्या करतून याच्या वाढदिवसाला तुमचं कीर्तन. मी म्हणलं बाळ्या मेला रे तू, या भंगेऱ्याच्या वाढदिवसाला कीर्तन. अशा लय पाप्याचे आम्हाला कीर्तन येतात ना. फक्त ते खताच्या ढिगलावरली झाडं असतात. तुम्ही खताच्या ढिगलावरच्या झाडाला मोठं खपक्या काशीफळ लागत आहे. काय नसते, अशी असते ती काय काय. आणि आपण कुठं ताण घ्यायचं, लग्न केल्यामुळे आम्हाला स्तुती करावंच लागते. माझं जर लग्न नसतं तर मी हराम खोरायला चोंभाळलं नसतं. मागणं पुढून फुफुटा उडत कशाला ताण घ्यायचा. पण भगिऱ्याला चोंभाळावं लागते. ज्याचे नाही झाले ते चोंभाळते, तर आपली काय कथा आहे. आपण तो घोड्यावर बसलेलीच येतो. चला, पण एखाद्या सात्विक माणसाच्या उदक शांतिविधी करता कीर्तन होतंय. आग्रह होता आप्पांचा, येण्याचा योग आला. झालेली सेवा अधिष्ठान दैवत मा भगवती जोगेश्वरी माता, भगवान शिवशंकर, विश्वातला वारकरी, येऊनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. अशा मारुतीरायाच्या समोर कीर्तनाचा योग. दिव्य दिव्य असं सुंदरसं मंदिर. उपस्थित सर्व श्रोत्यांना प्रणाम करतो. आदरणीय संस्थाजनी टाकले आमचे माणिक महाराज आहेत, तनपुरे बाबा आहेत, भाऊसाहेब आहेत, पावडे नाना आहेत, आप्पा आहेत, चिबिडवे महाराज आहेत, नाना आदी करून सगळं अण्णा आहेत, गजमल दादा आहेत, सगळी काही इष्ट मित्र सज आबा आहेत. दिंडीत चांगली सेवा असते आबांची आमच्या. मस्त जुना माणूस. आपल्याला कधी खोली करून द्यायचं तर बळी भाऊ करून देते तर आबा. वा, सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ पंचकृषीतून आलेली सर्व श्रोते जनार्दन, सर्वांना प्रणाम करतो. एखादा शब्द चुकीचा गेला असेल माझा मी नेतो. चांगला जो असेल तो घेत राहा. पुन्हा एकदा सांगतो, 22 तारखेला आपल्या मंदिरात भजन करा, उत्सव करा. त्या दिवशी दिवाळी साजरी करा, त्या दिवशी गुढीपाडवा साजरा करा. कारण जगाचा बाप एका पवित्र मंदिरात आरूढ होतोय, याचं थोडंसं भान ठेवा आणि भगवंताची त्या दिवशी भजन करा. झालेली सेवा पुनश्च समर्पित करतो. दादांना गोड असं अधिष्ठान मिळू. जरी दादा शरीराने गेले असतील तरी आशीर्वादाच्या रूपाने अण्णा आप्पा तुमच्या सर्व परिवाराच्या पाठीमागं राहो. मगाशी बोलता बोलता राहिलो होतो. सुनेनं सासऱ्याची कंबर धुतली. पितृ आशीर्वाद देत नाहीत. कोण म्हणते तुम्हाला? कोण म्हणते? वाड वडिलांना आशीर्वाद दिलं की त्या लेकराचं बरं होते. कधी बी लक्षात ठेवा. ज्याच्या पाठीमागं वाड वडिलाचा आशीर्वाद नाही का त्यांचं कधीच बरं होत नाही. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण विच्छिती तया कुळा. नागपूर प्रतीतला अभंग आहे. वक्ते बाबा म्हणायचे, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण विच्छिती तया कुळा. बोरीच्या झाडाखाली दगड होता. बोलता बोलता राहिलो होतो मगाशी. बोरीच्या झाडाखाली दगडावर आपल्या बापाला ठेवलं
पण एका हातानं बाप धरला आणि एका हातानं पाणी टाकायचं. कशी कंबर धुवायची? सून पाठीमागून आली. पाठीमागून आलेल्या सुनानं बांगड्या अशा मागं सारल्या, वाजुनी म्हणून बरं, बांगड्या मागं सारल्या आणि नवऱ्याला सांकेतिक शब्दात खुणवलं, धनी. चोखोबारायला त्यांची बायको धनी म्हणत होती, धनी. तुम्ही कधी कधी मालक जरी म्हणी जा. लय हरिपाठ वाचिनं, तुळशीला लय येडे घालणं, हे सोंग मला सांगू नका. नवऱ्याला किती आदरानं बोलतात ते सांगा. जी बाई नवऱ्याच्या दिवसात 3दा पाया पडती का, तिच्या मी चपला सगट पाया पडतो. मी नाही, पंढरपुरातला पडतोय. तिचं नाव लोपामुद्रा. हो, धनी म्हणायच्या, धनी. धनी काय ग, तुम्ही मामांजींचा खांदा धरलाय, पाणी तुम्ही टाका, धोत्र मी सोडील, कंबर मी धुईल. तर चोखवारायच्या डोळ्यातलं टक्कन पाणी खाली पडलं. तर त्यांच्या वडिलाचं नाव होतं दाद्या, रानोबा नाव होतं. तर रानोबाने विचारलं, चोखा, बापाची कंबर धुवायची म्हणून रडतोस का रे? तुला माझा बोध झालाय? नाही, रडू कशा चालतं? बायको सासरेची कंबर धुवाली. पाणी गिळून टाकलं, आटवलं, पाणी डोळ्यातलं आटवलं आणि सोयराबाईनं कंबर सोडली. धोत्र भरलेलं होतं, फेकून दिलं आणि स्वतः कंबर धुतली सासऱ्याची. आता जे नेसवायचं धोतर होतं हे ओलं होऊ नये म्हणून डोक्यावरचा पदर वळडा आणि आपल्या सासऱ्याची कंबर पुसली. काही बायकांचे पदर श्रेष्ठ होते. पदर माथ्याचा काढीला आणि बाळनंदाचा पुसिला. नामदेवरायच्या आईचा पदर श्रेष्ठ होता. तिनं दीपावलीच्या पहिल्या पाण्याच्या दिवशी भगवान शिवशंकराचं आणि पंढरपुरातले मालक आंघोळीला गेले त्यावेळेला चेहरा पुसला होता. काहीचे पदर अधिकारी. बाईनं सासऱ्याची कंबर पुसली, धोत्राची गाठ मारली, मालकाला हात जोडे, मामांजीनं मध्ये घ्या. बाजेवर टेकलं. म्हातार होतं. शेवटचा काळ होता. त्या दिवशी 2ला सूर्य ढळल्याच्या नंतर रानोबा महाराजांची प्राणज्योत मालवली. दुपारच्या 2 वाजता सूर्य ढळल्याच्या नंतर. हा प्रसंग आहे सकाळी 10 वाजल्याचा. बाजेवर म्हाताऱ्याला टेकला आणि म्हाताऱ्यानं आवाज दिला, चोखा, ए चोखा. जी बाबा, बाईस म्हणले. बाजेवर बशीलं. एक विचारू बाळा, पुरुषाची कंबर 3 बायकांनी धुवावी. नवऱ्याची कंबर जर धुवायची वेळ बाईला आली असेल तर तिनं कसल्याही प्रकारची शंका न करता नवऱ्याची कंबर धुवावी. हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचे पुण्य तिला प्राप्त होईल. 1. माईनं लेकराची कंबर धुताना लाजायचं नाही बंडू बुवा, जिजा, लाजायचं नाही. 2. आणि वयस्कर बापाची कंबर जर पोरीला धुवायची वेळ आली असेल तर बापाला लेकरू समजून पोरीनं कंबर धुवायची, तिला इतकं पाप लागत नाही. हजारो सप्ती केल्याचं पुण्य प्राप्त होते. रानोबानं सांगितलं, चोखा, माझी मंडळी वारली म्हणजे तुझी आई वारली, माझी आई पण वारली, तुझी आजी पण वारली आणि माझी मुलगी बुलढाणा जिल्ह्यात आहे, मेव्हणा राजा गावामध्ये. इतक्या दूर ती मंगळवेढ्याला येऊ शकत नाही. एक बोलू का चोखा, माझी कंबर धुताना बांगड्याचा आवाज आलता रे. बाईनं कंबर धुतली ती आरती कोण असेल ती? बाबा, तुमच्या सुनबाईनं धुतली. काय वाटलं असेल ऐकलं? काय वाटलं असेल चोखोबाला, रानोबा महाराजाला काय वाटलं असेल? डोळ्यातून पाणी मावत नव्हतं, इतकं पाणी येत होतं. चोखा, सुनबाईनं कंबर धुतली. जी म्हणले, बोलवतो. बोलून घेतलं. सोयरा जी. बाबांनी बोलवले. प्रणाम केला सासऱ्याला. माय माय शब्द पडला सासऱ्याच्या तोंडातून. माय माय माय. जी बसते पाय त्याला. सासऱ्याच्या बाजावर कसं बसावं? माय, तुला लेक म्हणून विनंती करतो, पोटची पोरगी म्हणून विनंती करतो, बस इथं. सासरं लागत बसली. एक विचारू बाई तुला, काय सासऱ्याची कंबर धुताना तुला लाज वाटली नाही? नाही. तुला किळस वाटली नाही? नाही वाटली. तुला मळमळ झालं नाही? नाही वाटली. असं कसं शक्य आहे ग? कसं शक्य आहे?
लेकरानं जास्त वेळ चिवड्याला काला माय खात नाही. दुधाचा काला जर लेकरानं जास्त वेळ चिवडला तर माय खात नाही. आणि तू सासरेची कंबर धुताना तुला मळमळ झालं नाही, हे कसं शक्य आहे? ऐका मामांजी, तुमच्यासारखे माझे वडील होते, पण ते जात राहिले, मृत्यू पावले. तुमची कंबर धुताना मी तुम्हाला सासरा समजिलं नाही. तुमची कंबर धुईपर्यंत तुम्हाला बाप समजिलं, बाप समजिलं. नेसायला एकच धोतराचा तुकडा होता, कंबर कोणी पुसली? ह्या पदरानं पुसली. रानोबा नावाच्या वारकऱ्याने वरी तोंड केलं, देवाला हाक मारली, देवा या भारतात एक नंबरची सून दिलीस रे. तिनं सासऱ्याला बाप समजून त्याची कंबर धुतली आणि या पदराने माझ्या कमरेचं पाणी पुसलंय. लक्षात ठेव, तुला असाच पदर एके दिवशी डोक्यावर घ्यावा लागल. 27 दिवस पंढरपुरातल्या मालकानं लुगडं नेसलं. चोखोबाची बहीण झाला सारंगधर आणि उघडा वहिनीदार हाका मारी. कोण म्हणते पितृलोक आशीर्वाद देत नाहीत? शरीरानं जरी गेले असतील दादा, तरी आशीर्वादानं तुमच्या घरात अप्पा, अण्णा, भरत सर, डॉक्टर, आशीर्वादाच्या रूपाने दादा कायमस्वरूपी तुमच्या मागे राहावा अशी पितृलोकांच्या चरणी प्रार्थना करतो. तितकाच आशीर्वाद दिला नाही. देवा माझ्या सुनानं घाणकाम केलंय, तुला तिचं घाणकाम करावं लागन, बाळा ते धुतलेत, इतक्यानं नाही, असा आशीर्वाद दिला. देवा माझ्या सुनाला असं पोरग दे, मी झाल्यावर भजन केलंय, माझं पोरग झाल्यावर भजन करतंय, ते झाल्या भजन करील. उपजताची कर्ममेळा आणि वाची विठ्ठल सावळा झाल्या भजन करत होतं. त्याचं नाव होतं कर्ममेळा. कुठं बसिला? द्वादशीच्या दिवशी. सोमवारची एकादश आलती, सोमवारी एकादशी, विमान उतरले पंढरीची आणि एकादशीचा जागर झाला आणि द्वादशीला जेवायला एक कोण चोखोबाराय घेतले, एक कोण सोयराबाई घेतल्या आणि कर्ममेळा मांडीवर घेतलं. तर कर्ममेळ्यानं श्रुतीला विचारलं, हे श्रुती माते, जगाच्या बापाच्या मांडीवर बसायची माझी लायकी नाही, मला बशिलं कस काय? तर श्रुतीनं देवाला विचारलं, देवा तुम्ही कर्ममेळा चोखोबाचा मुलगा मांडीवर कस काय घेतला? तर देवानं श्रुतीला सांगितलं, श्रुती याच्या माईनं सासऱ्याची कंबर धुतली होती, याच्या माईनं सासऱ्याचं अंग पुसलंय पदरानं, म्हणून याच्या माईचं पुण्य इतकं होतं, म्हणून मला याला मांडीवर घ्यावं लागले. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण विच्छित ऐकुळा. अर्ध्या मिनिटात आदरांजली दिली. निधियाम निधिपते सकल ते सुधेयने छंद काल वय जायते हिन्मख वयत ते सुधे छंदा वय सकल सुधा वय जायते. शंख तिस्रात्रो हिरण्यस्रात् काग तिस्रात् मुच्यन्ते यक्षति लोकं किन्नर लोकं इत्यादर लोकपालायो दिक्पालाय दिदारुहासमं परमहंस वय जायते. रक्तचंदनम अरक्त पुष्पम अंगुष्ठाधिष्ठान वयो नाग